मित्रांनो हे बघा, टायगरच्या पप्पांनी बरीच अशी मच्छी घेऊन आली. इथं माझं फ्राय करायचं काम चालू आहे. एवढी फ्राय केलेली ताट भरून. इथं अर्धी झालेली आहे, अर्धी तव्यात आहे आणि अर्धी ही एक बॅच राहिलेली आहे. पोपट मासा आणलेला मोठा, रव का पोपट आहे काय माहिती, कटला बोलते. तर याला फक्त हळद आणि मीठ लावूनच ठेवलं. आणि माझी तयारी झालेली आहे. वाजले दुपारचे 3. इतका लेट झालं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे मुंबईला. तर सगळं आता भराभरी चालू झालेली आहे. यांनी पण कपडे काय घालत नाही, म्हणतात नाही बाईकनी जायचं आहे, त्याच्यावरच जातो आता, जाऊ दे. तर सगळे कपडे वगैरे इथले काढलेत, पसारा सगळा हटवला आहे. फक्त ते ही मला एक पिशवी घ्यायची. तर आपल्याला मच्छी घेऊन जायची ना, मच्छी फ्राय केल्याने बघितलं पाणी बिणी सगळं ओतून टाकलं आहे. हे सगळं थोडं थोडं सामान आहे ते आता घ्यायचं आतमध्ये. असं असतंय, सगळं पॅक बंद करून जावं लागतंय. हे बघा, भांडी घासलेली इथंच ठेवलीच, लावली नाही. हे काही साफ नाही केलं मी, म्हटलं आता जाऊ दे. आता जयंतीला येऊ ना तेव्हा बरेच असे सगळे कामगार घेऊन येणार आहे मुंबईवरून. सगळी राणी, साक्षी, राणीची मम्मी, सर्वांचाच चांगला कुताडा काढते बघा. येऊ द्या, सगळ्यांकडून भांडी घासून घेणार आहे आणि सगळं साफसफाई करून घेणार आहे. म्हणून मला राहू दे, मी एकटीच काय इथं मरू, माझ्या एकटीचंच आहे का, सगळ्यांचं आहे ना, मग सगळ्यांनी येऊन काम करायचं असं. चला मित्रांनो, आता तयारी करून घेते. मी रेडी झाले हे बघा. आणि आता फक्त या मच्छीचा डबा भरायचा आहे. एवढी मच्छी, 5 किलोचा डबा भरला आहे मच्छीने. एवढी मच्छी सगळी फ्राय करून घेतली असं. चला आता मित्रांनो, आम्ही मुंबईला निघालो फायनली. आणि गाडीवर निघालो. बघा, आपली गाडी होती ना तिथं ठेवलेली, तिच्यावरच निघालो आहे. पिशवी पण होती आणि कंटाळा आला. म्हटलं उन्हामध्ये आता गाड्या परत बदली करत जाण्यापेक्षा बाईकवर जाऊया. म्हणून बाईकचा प्रवास आहे आमचा. वाजलेत आता 3:45. तर ऊन पण कमी होईल. मग काही नाही, हळूहळू जाऊ, घरीच जायचं आहे आता, नाही ना. तर चला आता प्रवासामध्ये काय होतं आहे पुढं ते बघूया. प्रवास करत आणि तुम्हालाही दाखवते. चला, आता आपण आलेलो आहोत माळशेज घाटापाशी. आणि बघा, रस्त्यावरती वाहनांची रहदारी चालूच आहे आणि असे नागमोडी वळण आहे तिथं. आता इथं माळशेज घाटाचा बोगदा येईल. तर तिथं माझ्या नागमोडी वळणावरती वाहने हळूच चालवावी लागत आहेत. अशी समोरून गाडी येते ना, जास्त ओव्हरटेकिंग केलेली बरी नाही. या अशा नागमोडी वळणावरती शक्यतो ओव्हरटेकिंग मित्रांनो टाळा. कुठल्याही रस्त्यावरती, कोणत्याही घाटामध्ये थोडा वेळ का होईना, पण सावकाश जावा, हळू जावा, सुरक्षित जावा. बघा, मागं सुद्धा गाड्या चालू आहेत. आणि फक्त इथं घाटामध्ये कसे 2 पदरीच रस्ते आहेत, इकडून यायला आणि तिकडून जायला बस. मोठे वाहनं अशी आली की झालं. आणि इथं आता येऊया इथं नक्की, टायगरला घेऊन यायचं. फेरीवाले घाटामध्ये अंधार किती वाटते बघा. बाहेर आलोय आता. आणि आता तुम्हाला हा घाट दाखवतो. त्या दिवशी कसं एस टीमधून व्यवस्थित दाखवता आलं नाही. आता इथून बघा, दरी खाली आहे ना, खूप खोल दरी आहे अशी. आणि मित्रांनो, इथं बघा महाराजांचं इथं पुतळ्यात हे पोस्टर लावलं आहे. तर ह्या इथून आहे ना, या किल्लीतून ना महाराज आपले आहे ना तेव्हाच्या काळी इथून गेलेले होते. म्हणून इथं महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड म्हणून तिथं तसं नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे पोस्टर देखील बरेच तिथं लावलेले आहे. आता काही तिथं रस्ता नाही आहे तसा, पूर्वीच्या काळी होता. वाव, काय भारी आहे बघा ना, 1 नंबर दिसतंय हो.
आलेलो आहोत आणि रोड एक नंबर झाला आहे. आज आम्ही खरा रोडचा अनुभव घेतला आहे, तर तुम्हाला दाखवते बघा. हे बघा आपला हायवे रोड एवढा जबरदस्त झाला आहे ना, की आम्ही एवढ्या स्पीडने येतोय ना, नाही का तेव्हा पण तर 80-85चा स्पीड धरला आहे आणि रोड एक नंबर बनला. रोडचं काम एक नंबर केलेलं आहे खरंच. मागे आलेलं तेव्हा थोडं थोडं चालू होतं, पण आता एकच नंबर. गाडी एवढी सुसाट चालली ना आणि अशी गर्दी पण नाही, ट्रॅफिक पण नाही, काहीही नाही. आता डायरेक्ट आम्हाला कल्याणला ट्रॅफिक भेटणार आहे बहुतेक. पण या रोडनी ना आम्ही कल्याणपर्यंत आता सांगते ना 1.5 तासापर्यंत इथपर्यंत पोहोचलो. कल्याणच्या मागेच्या अजून पण 1.5 तास झाला आम्हाला. आम्ही 4:45ला निघालेलो होतो, 5:30 वाजले. 5:30 म्हणजे 1.5-2 तासापर्यंत इथपर्यंत आलो. कल्याण भिवंडी हायवे रोड आहे बघा इथं. इथं थोडंसं आम्ही थंडा पिलो आणि आता सरळ घरी जाणार. कुठेच थांबलो नव्हतो, फक्त इथं थोडंसं आता थंड प्यायला थांबलो. 6:30 वाजलेले आहेत. आता जाऊ घरी, अर्ध्या ते पाऊण तासामध्ये घरी जाऊ. मग घरी गेल्यावर टायगरचं रिॲक्शन काय असेल ते बघूया आपण. त्यापाशी आली मी आता आणि टायगर कुठं आहे ते बघूया आता. मग नाही चालली, परत चालली. जाऊ चला चला चटका लागेल, चटका लागेल. खुशी झाली ना, लवकर या. मी खाऊ आणलाय, खाऊ आणलाय. हे बाबा ते पंखे लाव ना, त्यांना काय आहे का नाही. खाऊ खाऊ आणलाय, काहीच नाही आणलंय. नाही आणलं बाबू दिलं खाऊ. मग पप्पू दे लवकर, पप्पू दे लवकर, इकडे ये. बघू तुझं बरं झालं. आज सकाळी त्याला एकदम ओल्ला करून पुसला. ड्रायव्हर भाजी भाजी आणली बघू. इकडे बाबू, तुझी जखम बरी झाली का? इकडे ये पडला. जखम झाली का बरी? आता मी घरी आले बघा 7:45 वाजता आणि बाबले बघा खुश झालाय एकदम, है ना. बाबल्याला खुश झालाय. बाबल्याची जखम दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा, वाव मस्त रे, सगळं क्लीन झालं. हा हे बघा, सगळं क्लीनअप एकदम मस्त आहे ना. आणि अशा रीतीने प्रवास आमचा झालेला आहे बाईकचा. तर तुम्हाला आजचा हा प्रवासाचा गावचा सर्व जो काही होता तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, हाईप अँड सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.